नमस्कार. आज बनवणार आहोत दिव्यास पेजेस वाईजमध्ये. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आज बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीरची भाजी. तर सर्वप्रथम पनीर इथे एकदम हाय फ्लेमवर थोडंसं तेलात आपण शॅलो फ्राय करून घेत आहे. आता परत ते काढलेलं आहे मी नेक्स्ट बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. पुन्हा कढईमध्येच तेल घातलेलं आहे 1 चमचे. तर वाटण बनवणार आहोत. त्यासाठी मिरे घातलेले आहेत 4 ते 5 आणि लवंग घातलेलं आहे, 2 तमालपत्र घातलेलं आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आलं घातलेलं आहे मी इथं आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 5 ते 6 आणि आलं एकदम अर्धा इंच किसून घातलेलं आहे आणि कांदे घातलेले आहेत 2 मध्यम आकाराचे चिरून, लांब पातळ चिरून. आणि आता आपल्याला जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवायची आहे. मध्यम फ्लेमवर हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत. पुन्हा मी 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. छान असं परतूनच घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मी टोमॅटो ॲड करत आहे, ते सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर दुसऱ्या भांड्यात आपण दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर पुन्हा तेल घेतलेलं आहे. ते वाटण जे आहे गार झाल्यानंतर एकदम आपल्याला वाटून घ्यायचं आहे, एकदम प्युरी करून घ्यायची आहे, एकदम पेस्ट. आता पुन्हा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 ते 2.5 चमचे टेबलस्पून. आणि आता जे वाटण आहे ते आपल्याला घालायचं आहे, एकदम प्युरी केलेली. तेल थोडंसं गरम करायचं आणि एकदम लो फ्लेमवरच आता आपल्याला ठेवायचं आहे. जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे. आणि आता जे वाटण आहे ते एकदम प्युरी घातलेले आहे, मी टाकलेलं आहे. आणि आता फ्लेम जे आहे एकदम लो ठेवायचा आहे, नाहीतर मग तो जो मसाला आहे तो आपल्या अंगावर उडू शकतो. याची आपण काळजी घ्यायची. छान असं एकदम लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा जो मसाला आहे थोडंसं 5 ते 6 मिनटं शिजवून द्यायचे आहे, नाहीतर मग ह्यातला जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे. घाई गडबडीत हा जर का आपण असंच ठेवला मग त्याचा जो कच्चेपणा आहे तो जाणार नाही आणि मग भाजी आपली चविष्ट होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनटं एकदम लो फ्लेमवर. आता पाहू शकता तुम्ही किती छान अशी उकळी आलेली आहे, याला छान शिजते आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालूयात. 1 चमचा हळद आणि इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे 2 चमचे. तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो घातला तरी चालेल किंवा मग हा कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. आणि इथं लाल मिरची पावडर घालते मी इथं अर्धा चमचा. तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा मी वापरू शकता रंगासाठी. मी इथं घालत नाही माझ्याकडे नसल्यामुळे, तुम्ही नक्की घाला. आणि इथं मी किचन किंग मसाला घालत आहे. ह्याच्याने पनीरची भाजी अप्रतिम लागते, चविष्ट खूप होते. आणि पनीर मसाला असेल तर तेही घाला तरी चालेल. आणि छान आता एकदम लो फ्लेमवर आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला एकदम छान परतून घ्यायचा. पाहू शकता किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे या भाजीला, ग्रेव्हीला. अशी ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता, कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. आणि आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, पण मी मिक्सरच्या भांड्यामधलं आहे तेच पाणी घातलेलं आहे, पण तुम्ही गरम पाणी नक्की वापरा. आता चवीनुसार मीठ घालत आहे अर्धा चमचा. आता मी पुन्हा वरून हे घालते गरम मसाला. आणि छान अशी झाकण ठेवून आपल्याला उकळी आणायची आहे एकदम लो टू मीडियम फ्लेमवर. आणि जास्त भाजी आम्हाला थिक आवडत नाही, त्याच्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये करते. तुम्हाला जर का खूप ग्रेव्ही एकदम असं घट्ट आवडत असेल तर तसंही करू शकता तुम्ही. पाणी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडत असेल तसं. छान पाहू शकता उकळी मस्त अशी आलेली आहे. आता पनीरचे जे क्यूब्स आहेत ते आपल्याला इथं घालायचं आहे. आणि पनीरचे क्यूब फ्राय झाल्यानंतर एका थंड पाण्यामध्ये एकदम रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्येच आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून पनीर एकदम सॉफ्ट होतं आणि असं एकदम हे लागत नाही, रबरासारखं एकदम सॉफ्ट होतं. त्याच्यामुळे आता ते जे पाण्यातलं पनीर आहे ते मी इथं घालत आहे. आणि फक्त 2 मिनटंच पनीर घातल्यानंतर ग्रेव्ही शिजवायला ठेवायची. जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पनीर खूपच असं एकदम गुळगुळीत होऊन जाईल.
आणि खायला ते छान लागणार नाही, खूपच सॉफ्ट होईल मग नाहीतर. त्याच्यामुळे 2च मिनटं शिजवायचे, त्याच्यावर नाही शिजवायचं जास्ती भाजी. तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तेही घाला वरून, छान लागेल. माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर होती ते मी इथे घालते आहे. कस्तुरी मेथी असेल तर क्रश करून त्याला छान असं भाजून तव्यावर आणि त्याला एकदम कुस करून घाला. पाहू शकता किती छान असं तर्री आलेली आहे भाजीला. रंग तर खूप अप्रतिम सुरेख आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, मला सांगा. आणि नुसतं व्हिडिओ पाहून जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर असंच नवीन नवीन रेसिपीसाठी दिव्यास व्हेजीज वाईफला सबस्क्राईब करा. चला तर मग, पाहू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. बाय.